दिवसाची सुरुवात अशी बरोबर एक काल्पनिक गोष्ट आहे की एका गुराख्याकडे पुष्कळ मेंढरं असतात. आपल्या ह्या भागामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर बघा आता फेटे घालून काही गुराखी जे असतात हे कितीतरी ते मेंढरं घेऊन फिरत असतात. ह्या गावातून त्या गावामध्ये जात असतात आणि त्यांच्यासोबत चांगले शिकारी कुत्रेसुद्धा असतात बघा. आणि ते ह्या मेंढरांचा सांभाळ करतात. त्याचप्रकारे हा जो गुराखी असतो त्यांनी एक खूप मोठं तारेचं कंपाऊंड बांधलेलं असतं आणि त्या तारेच्या कंपाऊंडमध्ये तो ते मेंढरं ठेवायचा आणि त्याच्या संरक्षणासाठी त्यांनी एक छानसा मोठा कुत्रासुद्धा ठेवला होता आणि तो कुत्रा जो आहे हा ह्या मेंढरांचं रक्षण करायचा. बाहेर जर चरायला जायचं तर कंपाऊंडचा बाहेर जर जायचं तर तो त्यांच्यावर नजर ठेवायचा. कुठल्याही मेंढराला तो बाहेर लांब जाऊ द्यायचा नाही आणि सगळ्यांना परत तो घेऊन यायचा. त्यातील एक मेंढराला ह्या कुत्र्याचा नेहमी राग यायचा की हा आम्हाला असं का शिस्त लावतो, हा आम्हाला का इकडे तिकडे जाऊ देत नाही. आणि त्या मेंढराला असं वाटायचं की हा आमच्यावर जबरदस्ती करत आहे. परंतु तो कुत्रा त्या मालकाचं ऐकायचा आणि त्यांचं संरक्षण करायचा. एक दिवस ते मेंढरू रात्री असंच बसलं असताना त्याला लांब कुठून तरी दोन डोळे चमकताना दिसतात आणि ते मेंढरू त्या तारेच्या कंपाऊंडपर्यंत जातं आणि बाहेर एक लांडगा उभा असतो आणि तो लांडगा त्या मेंढराबरोबर खूप गोड बोलतो. त्याला सांगतो की मला खूप वाईट वाटतं ज्यावेळेस हा कुत्रा तुमच्यावर ओरडतो, ज्यावेळेस हा कुत्रा तुम्हाला लांब जाऊ देत नाही आणि मला हे बघून खूप वाईट वाटतं. आणि हळूहळू तो रोज रात्री त्या ठिकाणी यायचा आणि त्या मेंढराबरोबर गोड बोलायचा आणि त्या मेंढराला हळूहळू वाटायला लागलं की हा लांडगा किती चांगला आहे, किती गोड बोलतो माझ्याबरोबर. आणि म्हणून एक दिवस एक रात्र काय करतो, तो मेंढरू त्या दरवाजावर जवळ जातं. परंतु तो कुत्रा सावध असतो आणि तो कुत्रा जोरात त्या ठिकाणी जातो आणि त्या मेंढराला अडवण्याचा प्रयत्न करतो. परंतु ते मेंढरू त्या कुत्र्याला धक्का मारतं आणि ढकलून पटकन दार उघडून बाहेर जातो. आणि बाहेर गेल्यानंतर तो लांडगा तयारच असतो. तो त्या मेंढरावर झडप घालतो, त्याचा गळा पकडतो आणि त्या मेंढराला असं वाटतं की अरे मी ह्याच्यावर विश्वास ठेवला ह्याच्या गोड बोलण्यावर. परंतु तोपर्यंत उशीर झालेला असतो. तो लांडगा त्या मेंढराला मारून टाकतो. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं होतं की देवाची वचनं, देवाची शिस्त, देवाच्या आज्ञा ह्या आम्हाला त्रासदायक वाटतात. आम्हाला फ्री जगायला पाहिजे, आम्हाला कुठल्याही बंधनात जगायला नको. परंतु लक्षात घ्या की ह्यामुळे आम्ही सैतानाच्या तावडीत सापडतो. सैतान त्याच्या लोकांच्या संगतीने आमच्याबरोबर खूप गोड बोलतो आणि मग आम्हाला असं वाटायला लागतं की ही देवाची वचनं जी आहेत ही अडचणीची आहेत, देवाच्या आज्ञा आहेत ह्या त्रासदायक आहेत. बघा हे लोक किती गोड बोलतात, परंतु त्यांचे गोड बोलणं जे आहे ते मधाचं नसतं तर विषाचं असतं. ते आपल्या कानामध्ये विष होतत असतात आणि आपल्याला देवापासून दूर करत असतात. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की मी मेंढपाळ आहे, माझी वाणी जे ऐकतात ते माझ्या मागे येतात. आम्ही येशूची वाणी ऐकायचा प्रयत्न करायला पाहिजे. त्याचं ऐका. सैतानाच्या लोकांच्या ऐकण्याला किंवा गोड बोलायला भुलवू नका. लोक गोड बोलतात परंतु त्यामागे त्यांचा उद्देश काहीतरी वेगळा असतो. ते आम्हाला भुलवतात. लोकांचं स्वतःचं घर व्यवस्थित नसतं परंतु ते दुसऱ्याला चांगलं कसं घर बांधावं हे सांगतात. त्यामुळे त्यांच्या घरात अशांती आहे, त्याच्यामुळे ते दुसऱ्यांच्या लोकांच्या घरामध्ये सुद्धा अशांती निर्माण करायचा प्रयत्न करतात. लोकांच्या गोड बोलण्याला फसू नका. कोणालाही लगेच हो म्हणू नका. विचार करा, घरी या, प्रार्थना करा, विचार करा, देवाजवळ जा आणि विचार करा की खरोखर मी हे जे करेन ते देवाला आवडणार आहे का, आणि त्याच्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. देव जसा आमच्यावर प्रेम करतो, ज्यांच्यावर तो प्रेम करतो त्यांना तो शिक्षाही करतो.
देवाची आज्ञा पाळण्यासाठी शिका, त्याच्या आज्ञेमध्ये राहण्यासाठी शिका. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. आज आपण 2 वचनं बघणार आहोत. पहिलं इब्री लोकासपत्र ह्याचा 12वा अध्याय 6वं वचन, हिब्रूज चॅप्टर 12 अँड वर्स 6. कारण ज्यांच्यावर प्रभू प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्राला तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. दुसरं वचन बघूया. नीतिसूत्र ह्याचा 3रा अध्यायाने 11 आणि 12वं वचन, प्रोव्हर्ब्स चॅप्टर 3 अँड वर्स 11 अँड 12. माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नको, कारण त्याच्या शासनाला कंटाळू नको. कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.